भावना आहे, काय प्रतिक्रिया? काहीच नाही. या बीड शहरातील जनतेने गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी आम्हाला मतदानाच्या रूपाने आशीर्वाद दिलेले आहेत. त्यांच्या आशीर्वादाच्या जीवावर आज या ठिकाणी मी मला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी अजून एकदा सांगतो की तिकीट मागण्यापासून तिकीट वाटण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. नक्कीच या शहरातील जनतेने जेवढं प्रेम या ठिकाणी आम्हाला या गेल्या 20 वर्षापासून दिलं त्याचे उत्तर आहे म्हणून तितक्या त्यांच्या ज्या काही आशा अपेक्षा असतील त्याला पूर्ण उतरण्याचा आम्ही या ठिकाणी आगामी काळामध्ये प्रयत्न करतो. तुमच्या प्रभागामध्ये जे काही सुधार झाले होते ते चांगले होते. आता उपनगराध्यक्ष बीड शहरामध्ये हे दिसेल सर. नक्कीच माझा जुना प्रभाग क्रमांक 23 ज्या प्रभागाने बीड शहराला विकासाची एक दृष्टी दिलेली आहे. तुम्ही जे प्रश्न विचारला आता की त्या प्रभागामध्ये जो काही विकास झाला आहे आता तसा विकास आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमचे स्थानिकचे नेते आदरणीय अमरसिंह भैया पंडित, आदरणीय विजयराजे पंडित आणि सर्व आमचे नगरसेवक सहकारी नगरसेवक यांच्या सोबत राहून आम्ही आता आगामी काळामध्ये या बीड शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. स्वीकृत सदस्य जे आहेत नियमानुसार जर बघितलं तर बीजेपीला 2 जाणार त्यांची मागणी होती. सारखं साहेब क्षीरसागर यांनी आरोप केला की सत्तेचा दुरुपयोग झाला या ठिकाणी. सत्तेमध्ये ते सुद्धा येतं आमच्यापेक्षा मोठ्या भूमिकेमध्ये ते राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये, त्याच्यामुळे सत्तेचा गैरवापर करायचा प्रश्न येत नाही. त्यांचा अभ्यास थोडा कमी असेल. आम्ही सुद्धा सभागृहामधून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही सुद्धा जी आमची निवड या ठिकाणी 3ऱ्या सदस्याची केली ती नियमानुसारच केलेली आम्ही दाखवून देऊ आम्हाला आगामी काळात. किती विसंबून या एकटा बस काय माझी वैयक्तिक भूमिका अशी नाही आहे. मी क्षीरसागर मुक्त किंवा अन्य कुणाच्या मुक्त म्हणून मला प्रवास करायला मला स्वतःला आवडणार नाही. परंतु एक जे लोकांनी कौल दिलेला आहे त्या लोकांनी आम्हाला नागरिकांनी या ठिकाणी जे डोक्यात ठेवून आम्हाला या ठिकाणी कौल दिला आहे त्याचा सन्मान मात्र आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आता बीडच्या विकासाचं पुढचं समीकरण कसं आहे? आता तुम्ही आगामी काळात मला वाटतं हे बोलण्यापेक्षा हे दाखवून दिलेलं बरं राहील.